हॅलो मित्रांनो, मंगेश रमेश जाधव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला मित्रांनो, आजच्या एक नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया. आणि मित्रांनो, व्ह्यू बघू शकता सकाळचा, गावाकडचा सकाळचा व्ह्यू. मित्रांनो, या साईडला JCB काम करते, तिचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि मित्रांनो, त्या दिवशी पाऊस पडला, 2 दिवस पाऊस पडला आणि आज 2 दिवस कालपासून पाऊस होत आहे. आणि त्या दिवशी पाऊस पडला त्याने बघू शकता शेतामध्ये गवत आलेला हिरवा हिरवा. हा जो हिरवा हिरवा दिसतोय तो गवत आलेला आहे छोटा छोटा. आणि इथं मांजर बसले कौलावर उन्हामध्ये मस्तपैकी. तर चला मित्रांनो, आता आपण जात आहोत जंगलामध्ये. तर बकऱ्याच घेऊन जातो. तर आता बकऱ्या सोडूया आणि निघूया जंगलाकडे. तर आज तुम्हाला जंगलातला पुन्हा व्ह्यू पाहायला भेटेल. तर चला जाऊया. आत्ता आपली जंगलामध्ये एंट्री झालेली आहे. आणि मित्रांनो, गवतसुद्धा मालाला यायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता इकडे. आणि इथे आहे बी एक, ही आहे कोयलीची बी, ती सुद्धा इथे रुजलेली आहे. इथे बघू शकता तिने मूल एकदम जमिनीमध्ये टाकलेलं आहे आणि ही आता इथेच तयार होईल. तर मित्रांनो, आता तुम्ही एकदम शांतपणे ऐका. एकदम पाखरांची किलबिलाट जंगलामध्ये झालेले आहे. तर ऐका एकदा. तर मित्रांनो, ही किलबिलाट तुम्हाला सकाळचे आणि संध्याकाळचे जास्त ऐकायला भेटेल. कारण काय, जशी जशी दुपार होत जाते तशी तशी माणसं जंगलामध्ये वावरायला सुरुवात होतात. म्हणजे ये जा चालू असते तेव्हा मग कमी होते. आणि सकाळचे आणि संध्याकाळचे जास्त माणसं नसतात तेव्हा तुम्हाला पाखरांचा आवाज ऐकायला भेटेल. आणि मित्रांनो, ओढ्याला पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता इकडे. हे बघा, पाणी व्हायला सुरुवात झाले. थोडा थोडा पाणी वाहतोय कारण का पाऊस 2 दिवस पडला आणि 2 दिवस नाही पडला, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. नाहीतर पूर्ण हा ओढा आहे तो भरून जातो पूर्ण. तुम्हाला इथं एक आंघोलीचा हे आहे पॉईंट, तो तुम्हाला दाखवतो. म्हणजे आमच्या इथले गावातले वगैरे सगळे इथेच येतात आंघोलीला. पण आता जरा पाणी कमी आहे त्याच्यामुळे जास्त त्याच्यामध्ये कचरा वगैरे साठलेला आहे. हा बघा, इथे आंघोलीला येतच गावातले आमचे सगळे. त्याच्यामध्ये थोडीशी पालापाचोला जंगलातला साठलेला आहे. तो आता जोरात पाऊस पडला की पूर्ण वाहून जाईल, एकदम पूर्ण साफ होईल. मग इथे आंघोलीला खूप मजा येते. तर मित्रांनो, तुम्हाला ओढ्याला खूप पाणी आल्यावर आम्ही एकदा आंघोलीला येऊ इथे, तो ब्लॉग तुम्हाला बनवून दाखवू. मग त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा किती मजा करतात. तर आता मित्रांनो, बकऱ्यांना पाणी वगैरे पिण्यासाठी झालेलं आहे ओढ्याला. आणि इकडे छोटा छोटा गवत जरा आहे, त्या खात आहेत बकऱ्या. आता मित्रांनो, चरण्यासाठी पण गवत वगैरे होईल आणि पाणी पण झालेलं आहे. इकडे बघू शकता पूर्ण माल आता हिरवागार होईल. एकदम छोटा छोटा गवत आलेला आहे. हा बघा, हा जो हिरवा हिरवा वाटतोय तो एकदम गवत आहे. पूर्ण माल एकदम हिरवागार होऊन जाईल.
मग गवत झाल्यानंतर मग व्ह्यू बघा, एकदम खूप छान वाटतो, एकदम भारी वाटतो. तुम्हाला पाहायला भेटेलच. तर कोणी जर नवीन बघत असेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, हे जे दिसत आहेत ते तरोटीची झाडं आहेत, म्हणजे आमच्या इकडे तरोटा बोलतात. ह्याची भाजी करतात, एकदम मेथीसारखी लागते ही भाजी. तर तुम्ही खाल्ली असेल मित्रांनो. तुमच्या इकडे काय बोलतात ह्याला? आमच्या इकडे तरोटे बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. तर ही आता थोडी मोठी झाल्यानंतर भाजीसाठी काढली जाईल. हा एक मेथीचाच प्रकार आहे जंगलामधला. तर ती भाजी एकदम मेथीसारखी लागते, म्हणून मी बोलतोय हा एक मेथीचाच प्रकार आहे. मित्रांनो, मी आता दुसऱ्या मालाला आलो आहे. तर तिथला गवत बघू शकता, किती छान वाटतं एकदम. माल खूप छान वाटते एकदम. तर मित्रांनो, आता उंच झाल्यावर एकदम भारी वाटेल. तर तुम्हाला जवळनं दाखवतो गवत. हे बघा किती छान वाटतंय. पहिला गवत, पूर्ण माल एकदम भरलेला आहे. तर आता मोठा झाला गवत उंच का खूप छान वाटेल बघायला. माल बघा किती भारी वाटते. उंच आल्यावर अजून किती भारी वाटेल. तर मित्रांनो, आता मी ह्या जागेवर बसलोय. हा इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान आहे. चारी साईडला एकदम झाडच झाडच आहेत आणि मधोमध एकदम मोकळा आहे. तर बसण्यासाठी खूप छान वाटतं आणि एकदम शांत. फक्त पाखरांचा आवाज येतोय. आणि मित्रांनो, आता आपण ब्लॉगसुद्धा आपण इथेच थांबूया. आणि हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.